सक्षम पोलीस टाइम्स न्यूज 112 सक्षम जनतेचा आवाज। स्थानिक स्वराज्य संस्थेच्या अर्थात विधान परिषदेच्या निवडणुकीमध्ये नाशिक महानगरपालिका, भगूर नगर परिषद आणि छावणी परिषद देवळाली अशा 3 भागातील मतदारांनी आपला मतदानाचा हक्क बजावलाय। विधान परिषदेच्या या निवडणुकीत महायुतीचे उमेदवार नरेंद्र दराडे यांच्या विरोधात अपक्ष निवडणूक लढवणारे गोकुळ गीते यांनी चुरस निर्माण केली होती। दरम्यान एकनाथ शिंदे यांनी दिलेला उमेदवार नरेंद्र दराडे यांच्या विरोधात प्रचंड नाराजीचा सूर संपूर्ण निवडणूक प्रक्रियेत पसरला होता। मतदानाच्या दिवशी सकाळी महायुतीच्या सर्व नगरसेवकांना उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी खास शिवसेनेच्या भाषेत समजावून सांगितले असल्याची चर्चा आहे। त्यामुळे प्रचारापासून थांबून राहिलेले गोकुळ गीते यांच्या संदर्भात 22 तारखेला कोणताही धक्कादायक निकाल येण्याची शक्यता वर्तवली जाते। मतदानामध्ये फाटाफूट होऊ नये यासाठी महायुतीच्या नेत्यांनी कंबर कसली होती। उपमुख्यमंत्री शिंदे, शिवसेनेचे नेते उदय सामंत, नाशिकचे कुंभमंत्री गिरीश महाजन, राज्य शिक्षण मंत्री दादा भुसे अशा 4 प्रमुख मंत्र्यांनी नाशिकच्या विधान परिषदेच्या जागेवर महायुतीचाच उमेदवार विजयी व्हावा यासाठी प्रचंड प्रयत्न केलेत। दरम्यान महायुतीच्या मतांमध्ये फाटाफूट होऊ नये यासाठी महायुतीच्या नगरसेवकांची 4 दिवसांपूर्वी ठाण्यामध्ये सहल काढण्यात आली होती। मतदानाच्या दिवशी दुपारी 1:30 वाजेनंतर सहलीला गेलेल्या महायुतीच्या सर्व नगरसेवकांनी मतदान केंद्रावर हजेरी लावून मतदानाचा हक्क बजावला। यावेळी कुंभमंत्री आणि भाजपचे संकटमोचक गिरीश महाजन हे उपस्थित होते। नाशिकच्या जिल्हाधिकारी कार्यालयात झालेल्या या मतदान केंद्रावर एकूण 146 इतकं मतदान होतं। त्यापैकी 122 मतदान हे नाशिक महानगरपालिका, 23 मतदान हे भगूर नगर परिषद तर 1 मतदान हे छावणी परिषद देवळाली इथल्या सदस्यांचं होतं।